तर नमस्कार मित्रांनो, मी विनोद आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी टेक इन्फो या चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आहे 27 तारीख आणि 11वी ऍडमिशनसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. कारण आज 11वीची पहिली मेरिट लिस्ट म्हणजे पहिल्या राऊंडची फायनल मेरिट लिस्ट आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या पोर्टलवर. बघा मित्रांनो, तुम्हाला कुठलं कॉलेज अलाउड झालेलं आहे हे आपण कसं चेक करणार, त्यानंतर कुठलं कॉलेज का अलाउड झालेलं नाही त्याचं रिझन काय आहे हे पण आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, कुठे जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. सर्वप्रथम मित्रांनो, गुगल क्रोमवर जा, तिथे 11thadmission.org.in या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी सर्वात पहिले जी वेबसाईट दिसेल 11thadmission.org.in इथे क्लिक करा. क्लिक केल्यानंतर उजव्या साईडला जो तुमचा रिजन आहे तो रिजन सिलेक्ट करा. माझा नाशिक रिजन आहे, मी नाशिक रिजन सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यानंतर बघा मित्रांनो, उजव्या साईडला दोन बटन आहे, हे क्लोज करा. उजव्या साईडला दोन बटन आलेले आहे, एक न्यू रजिस्ट्रेशन, स्टुडंट रजिस्ट्रेशन आणि एक लॉग इन. बघा मित्रांनो, फर्स्ट पार्ट पण चालू झालेला आहे. आज तुम्ही ज्या मुलांनी पार्ट 1 हा फॉर्म भरलेला नाही, रजिस्ट्रेशन केलेलं नाही, ते सुद्धा आज चालू झालेलं आहे. बघा मित्रांनो, जर तुम्ही पार्ट 1 पार्ट 2 भरलेला आहे आणि तुम्हाला तुमचं कुठलं कॉलेज अलाउड झालेलं आहे हे बघायचं असेल तर लॉग इन या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाका. त्यानंतर कॅप्चा भरा आणि लॉग इन बटनावर क्लिक करा. बघा मित्रांनो, लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड दिसेल आणि डाव्या साईडला बघा मित्रांनो, डाव्या साईडला वरतून 3 नंबरचं बटन आहे, अलॉटमेंट ऍडमिशन समरी, या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, तुम्हाला असा डॅशबोर्ड दिसेल. इथे वरती तुमचा ऍप्लिकेशन नंबर, तुमचं नाव दिसेल आणि खाली जर तुम्हाला कॉलेज अलाउड झालेलं असेल तर रेग्युलर राऊंड 1 अलॉटेड हे कॉलेजचं नाव दिसेल आणि तुमची स्ट्रीम वगैरे आणि मीडियम दिसेल. बघा मित्रांनो, जर तुम्हाला कॉलेज अलाउड झालेलं नाही तर तुम्ही कसं चेक करणार, कारण त्याचं कारण पण आपल्याला कळायला पाहिजे. त्यामुळे मित्रांनो बघा, अलॉटमेंट ऍडमिशन समरीच्या खाली अपलोड रिक्वायरमेंट डॉक्युमेंट आहे, त्याच्या खाली चेक रिझन फॉर नॉट अलॉटेड या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, क्लिक केल्यानंतर आता सदर विद्यार्थ्याला मेरिट मार्क्स किती आहे, 355 आहे आणि त्यांनी जे 3 कॉलेज प्रेफरन्स दिलेला होता, पहिला प्रेफरन्स दिलेला होता, पहिला प्रेफरन्स त्याच्या कॅटेगरीनुसार 410 ला क्लोज झालेला आहे, त्यामुळे त्याला पहिलं कॉलेज मिळालं नाही. त्यानंतर दुसरा प्रेफरन्स दिलेला होता, दुसऱ्या प्रेफरन्सला SC कॅटेगरीसाठी, त्याची कॅटेगरी SC असल्यामुळे SC कॅटेगरी सांगतो तुम्हाला मी, SC कॅटेगरीसाठी 391 मार्कला क्लोज झालेले आहे. त्यामुळे मित्रांनो, आणि त्याचे मार्क्स आहे 355, म्हणून त्याला 3 नंबरचं कॉलेज अलाउड झालेलं आहे. बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात की तुम्हाला कुठलं कॉलेज अलाउड झालेलं आहे, तसेच कुठलं कॉलेज का अलाउड झालेलं नाही. या दोन्ही प्रश्नांची उत्तर मी देण्याचा प्रयत्न केला. बघा मित्रांनो, जर कॉलेज अलाउड झालेलं आहे आणि तुम्हाला दिलेल्या अलाउड झालेल्या कॉलेजमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर ते कशा प्रकारे घेता येतं, ते कशा प्रकारे घेता येतं हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आता तुमची रजा घेतो, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.